नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल मिठामध्ये पोहे टाकून ही कुठली रेसिपी, पण आज आपण एक थेंब पण तेलाचा तुपाचा वापर न करता अगदी महिनाभर टिकणारा पदार्थ करणार आहोत. आता नेमका हा काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला घ्यायचे ते म्हणजे पोहे. नेहमी आपण कांदे पोहेसाठी जे पोहे घेतो ना तेच इथं पोहे घेतलेत 1 कप इतके. तुम्हाला हा पदार्थ किती प्रमाणामध्ये करायचा आहे त्याच्यानुसार पोह्याचं प्रमाण वाढू शकता, कमी करू शकता. आता पोह्यामध्ये बरीच अशी धूळ किंवा पावडर असते बघा बारीक बारीक, त्यामुळे पोहे चांगले निवडून चांगले चाळणीने असे चाळून घ्यायचे बघा. असे स्वच्छ पोहे झालेत आणि खाली बघा धूळ किती आहे. पोह्यांचाच कचरा आहे बरं का. हा बाजूला करूयात. पोहे तर आपल्या इथं स्वच्छ झालेत, जरा हे बाजूला ठेवूयात. आणि आपलं मेन साहित्य ते म्हणजे मीठ. तर 1 कप इतकं मीठ घेतलंय. नेहमी आपण रोज भाज्यांमध्ये वापरतो ना तेच इथं मीठ घेतलंय बरे का. अजून पुढे काय काय साहित्य लागणार आहे ते तर तुम्हाला मी दाखवतेच. चला गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती बघा लोखंडाची जाड कढई ठेवले आणि जे 1 कप मीठ घेतलं होतं ना ते घातलेलं आहे इथं कढईमध्ये. गॅस मध्यम ठेवलाय आणि मीठ चांगलं गरम होऊसपर्यंत का नाही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे मीठ चांगलं भाजलेलं असावं बरं का. चांगलं अलटीपलटी असं करत राहायचं म्हणजे मीठ सगळीकडं चांगल्या प्रकारे भाजलं जाईल. आता मीठ हे आपलं भाजलं की मग ह्याच्यामध्ये पोहे घालायचे. जे आपण निवडून स्वच्छ करून चाळून घेतले होते ना पोहे, ते एकदम घालायचे नाहीत, अर्धे अर्धे घालायचे. तर 2 ते 3 वेळा थोडे थोडं करून घालायचे आणि ह्या मिठामध्ये हे पोहे घालून भाजून घ्यायचेत आपल्याला. गॅस हा मध्यम तो कमीच ठेवायचा, फास्ट गॅसवरती भाजायचं नाही बरं का. पोह्यांना लगेच लाल रंग येईल, पोहे डागले जातील म्हणून. पोहे मिठामध्ये चांगले भाजलेत, हलका छान तांबूस रंग आलाय बघा. आता हे पोहे काढून घेऊयात. तर काय करायचं, इथं चाळण घेतले बघा. जशी आपल्या घरामध्ये ही चाळण असतेच पुरण चाळण्याची वगैरे, त्याच्यामध्ये हे काढून घ्यायचं असं. आणि जे मीठ मीठ असतं ते चाळणीने खाली चाळलं जातं बघा आणि पोहे पोहे ते वर येतात. अवघड काहीच नाही, एकदम सोपं आहे बघा. ती नेहमी आपण पीठ चाळण्यासाठी जी चाळण वापरतो ती वापरलात तरी सुद्धा चालेल. पहिली बॅच मधले हे पोहे भाजून झालेत. नंतर उरले होते तेवढे सगळे पोहे घालून घेतले आणि भाजून घेऊयात मस्त मंदाचेवरती. मला मी पोहे अगोदर दाखवलेच. पोहे असे नरम सादळलेले होते, त्याच्यामुळे मिठामध्ये जर भाजलात ना तुम्ही छान कुरकुरीत चुरचुरीत असे होतात बरं का. म्हणजे हे पोहे भाजलेत का नाही कसे ओळखायचे, तर पोहे असे हातात घेऊन दाबायचे बघा. त्यांचा चुराभुगा होत नाही, मग आणखीन आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. थोडा वेळ भाजून झालं की मग असे चुरून बघायचे, लगेच ते तुटले जातात बघा. म्हणजे हे पोहे चांगले चुरचुरीत भाजलेत असं समजायचं. आता हे सुद्धा पोहे आपण काढून घेणार आहोत. मला बघा नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण तेलाचा तुपाचा वापर न करता डाएटवाल्यांसाठी स्पेशल ना आज आपण हा चिवडा करणार आहोत, अतिशय पौष्टिक असा. आता पोहे भाजून झाले की लगेच इथं घातलेत मखाणे. मंद आचेवरती चांगले कुरकुरीत होईपर्यंत मखाना भाजून घ्यायचा. मखाना खूप असा नरम असतो, भाजल्यानंतर कुरकुरीत होतो, मग तो खायला छान लागतो. मखाण्याचे तुम्हाला फायदे माहिती आहेत का? मखाण्यामध्ये ना प्रथिनांनी, फायबरने आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध असलेले एक सुपर फूड आहे बघा. मखाण्यामध्ये का नाही कॅलरीज खूप कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. खाल्ल्यामुळे का नाही पोट दीर्घकाळ भरल्यासारखं वाटतं आणि वारंवार भूक लागत नाही, मग वजन नियंत्रण राहते. मधुमेहीसाठी मखाण्याचा नाश्ता अत्यंत फायदेशीर मानला जातो बरं का. मखाण्यामध्ये ना कॅल्शियमचा उत्तम स्रोत असल्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात बरं का. आणि भरपूर फायबर असल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठाच्या समस्या दूर होते. आणि मखाना म्हणजे काय, बरेच जणांना प्रश्न पडतो, ते म्हणजे कमळाच्या बिया. आता मखाने इथं चांगल्या प्रकारे भाजून घेतलेत बघा. अगदी मस्त हलका रंग सुद्धा बदललेला आहे. मखाने भाजण्यासाठी जरा वेळ लागतो बरं का. आता मखाने भाजलेले काढून घेतलेत. त्याच मिठामध्ये इथं घातले फुटाणे डाळ. बरेच जण ह्याला डाळवं म्हणतं, पंढरपुरी डाळ म्हणतं बरं का. आता तुम्ही म्हणाले हे ऑलरेडी अगोदरचं भाजलेलं असतं, आता कशाला भाजायचं. पण मिठामध्ये भाजल्यामुळे ना त्याची चव आणखीन वाढते. नक्की एकदा करून बघा. आणि जर तुमच्याकडे फुटाणे असतील ना त्याच्यावरचे साल काढून ते अख्खे फुटाणे जरी भाजून घेतलात तरी सुद्धा चालेल. फुटाणे डाळ इथं आपली भाजून झाले. आता त्याच मिठामध्ये इथं घेतलेत ते म्हणजे 1 वाटी शेंगदाणे. आता शेंगदाणे मिठामध्ये भाजल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहेत किती छान लागतात. खारे शेंगदाणे आपण बाजारातून विकत आणतो, पण घरीच बघा मिठामध्ये भाजून 1 नंबर लागतात. तसं तर ते वाळूमध्ये भाजतात, पण आपण घरच्या घरी मिठामध्ये भाजून घेणार आहोत. आता इथं बघा जसे हे शेंगदाणे भाजले जाते ना तर तसे चटचट आवाज येतो. शिवाय ह्याच्यावरचे साल निघायला लागतं आणि भेगा पडतात बघा. मिठामध्ये जितके शेंगदाणे भाजाल तितके खायला छान कुरकुरीत मस्त लागतात बघा. आदल्या वेळेस खाण्यासाठी तुम्ही असे शेंगदाणे किंवा जे चणे असतात ते भाजून घेतलात ना घरच्या घरी 1 नंबर होतात बरे का. खरंच तुम्ही विकत कधी आणणार ना इतके छान होतात. विकतचे 20 रुपयाला अगदी मुठभर सुद्धा मिळत नाहीत बरे का.
पण घरच्या घरी शेंगदाणे तर असतात, नक्की एकदा भाजून बघा. शेंगदाणे भाजून झाले की तिथंच ना काजू आणि बदाम घालून घेतलेत बघा. त्याचा सुद्धा हलका तांबूस रंगपर्यंत भाजून घेणार आहोत. काजू आणि बदाम भाजल्यानंतर ना चवीला खूप भारी लागतात मिठामध्ये भाजल्यानंतर, आणि हे छान कुरकुरीत होतात बरं का. जसे की खारे बदाम खारे काजू कसे असतात तसे चवीला भारी लागतात बरं का. हे सुद्धा चांगले भाजून झालेत. आता इथं मी फटाफट भाजताना दाखवते बरं का, कारण वेळ आपला खूप वाचेल का नाही म्हणून. नाहीतर तुम्ही म्हणाल इतक्या पटापट भाजून काढते. नाही, ह्याला भाजण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो, तरच ह्याची चव कुरकुरीपणा येतो बरं का. आता इथे एक हिरवी मिरची मधीतनं चिरून घेतले आणि मिरचीसुद्धा मिठामध्येच भाजून घ्यायची आहे बघा. मिरची नरम झालेली दिसत असेल, हलके याच्यावरती डागसुद्धा पडलेत. मग ही मिरची आपल्याला काढून घ्यायची आहे. आता इथं आपण घालणार आहोत कढीपत्ता. गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण मीठ आपलं खूप गरम आहे, त्याच्यामुळे का नाही मिठामध्ये हा कढीपत्ता लगेच भाजला जातो. एकदा का मीठ आपलं चांगल्या प्रकारे तापलं ना तर भाजायला वेळ लागत नाही बरं का. सतत हलवत राहिलं की लगेच सगळे जिन्नस भाजून होतात. आता पोहे आणि मखाणे भाजून ह्या चाळणीवरतीच काढले होते बरं का. खाली एक डिश घ्यायची आणि इथं बघा पोहे तुम्हाला मी चुरून दाखवते. मस्त कुरकुरीत झाले का नाही असे भाजायचे आहेत. आणि मखाणे बघा बघा दाबल्यानंतर तुम्हाला समजत असेल लगेच मोडला जातो, कारण कुरकुरीत असेल तरच खाण्यात मजा आहे बरं का. आता ह्याच्यामध्ये घालूयात भाजलेली फुटाणे डाळ, त्याचबरोबर भाजलेले काजू बदाम, त्याचबरोबर इथं घालूयात भाजलेले शेंगदाणे खारे शेंगदाणे. तुम्ही अगदी ह्याच्यामध्ये मनुके वगैरे भाजून घालू शकता. त्याचबरोबर मिरची भाजलेली घातली आणि कढीपत्ता पण भाजलेला बघा किती कुरकुरीत झालाय. हलका थोडासा चुरून इथे मी घातला बघा. आणि हे जर आहे ना चाळणीने चाळून घ्यायचं आहे बरं का, हलक्या हाताने. कारण जरी आपण मिठातनं चाळणीने चाळूनच काढलेत पण तरी पण थोडंफार असं मीठ राहतं बघा. त्यामुळे सगळे जिन्नस ना असे चाळून घ्यायच्यात बघा. पूर्णपणे ह्याच्यातलं मीठ आपल्याला काढून घ्यायचं. सर्व हे साहित्य भाजून घेतलेलं मिठाचं काय करायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल. पण पुन्हा तुम्हाला ज्यावेळेस हा चिवडा करायचा आहे त्यावेळेस ते मीठ पुन्हा वापरू शकता. थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिक पिशवीमध्ये भरून ठेवू शकता. तुम्हाला पाहिजे त्यावेळेस खारे शेंगदाणे किंवा असा चिवडा करण्यासाठी किंवा केक बेक करण्यासाठी त्याच मिठाचा तुम्ही वारंवार वापर करू शकता. आता बघा इथं चिवडा का नाही सर्व ह्या बाउलमध्ये काढून घेतलाय. वरून थोडंसंच काळं मीठ घालायचं. तसं तर आपण मिठामध्ये भाजून घेतलंय, पण काळ्या मिठामुळे चव वाढते. आणि अर्धा चमच इतकी आमचूर पावडर वापरले. आमचूरच्या ऐवजी चाट मसाला वापरू शकता. आणि सर्व आता एकदा हे आपण मिसळून घेऊयात. बरेच जण बघा आता डाएट करत असतात, वजन कमी करण्याच्या मागे पडले, मग तेलकट तुपट खात नाही. मग तुम्ही ना हा एकदा चिवडा बनवा, अगदी महिनाभर खराब होत नाही बरं का. वेळ मिळेल तेव्हा फक्त बनवून ठेवा. मस्त कुरकुरीत आणि तोंडाला चव येणारा असा चिवडा होतो. शिवाय मुलांना मधल्या वेळेस काय द्यायचं सुचत नसेल तर अगदी मूठभर जरी हा चिवडा खाल्लात ना पोट भरल्यासारखं वाटेल. बऱ्याच महिलांना जॉबला जातात, मधल्या वेळेस चटरपटर भुकेसाठी हा चिवडा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून घेऊन जाऊ शकता. तुम्ही जर डाएट करत असाल अगदी मूठभर जरी हा चिवडा खाल्लात ना तर पोट भरल्यासारखं वाटणार बरं का. बऱ्याच वेळ तुम्हाला भूक सुद्धा लागणार नाही. आता इथं माझ्याकडे थोडासा फरसाण होता, तुम्ही असा फरसाण सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल घालायचं असेल तर. म्हणजे कसा चिवडा पण आपल्या जास्त प्रमाणामध्ये होतो. पण फरसाण किंवा नमकीन वरून न घालता सुद्धा चिवडा खायला एक नंबर लागतो बरं का. घालण्याची काहीच गरज नाही. शिवाय संध्याकाळच्या मुलांना काहीतरी छोट्या भुकेसाठी द्यायचं असेल तर तुम्ही ह्यात चिवड्याची भेळ करू शकता. जसे की ह्याच्यामध्ये बारीक चिरला कांदा, बारीक चिरून टॅमॅटो, कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस पिळा. एक नंबर आणखीन छान चवीला हा चिवडा लागतो बघा. असं तर पोहे तळून सुद्धा पोह्यांचा चिवडा करायला येतो. ह्याच्या अगोदर तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला, पण आज तेलाचा न वापर करता हा चिवडा केला. हे बघा वरून नमकीन किंवा फरसाण टाकण्याची गरज नाही, असा देखील चिवडा खाल्ला तर एक नंबर लागतो. एकदा तुम्ही करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा. वारंवार तुम्ही हा चिवडा करणार 100% गॅरंटी देऊन सांगते. चला मग हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडलास तर पटकन एक लाईक करा बघा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा नक्की करून पाहतील. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.